नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कॅन्सर पासून मुक्ती, अर्थातच कर्करोगावरती असणारे विश्वामृत उपचार. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांमुळे कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कर्करोगावरती जी आधुनिक चिकित्सा आहे ज्याच्यामध्ये कॅन्सर पेशी मारण्यासाठी औषधं दिली जातात आणि ह्या कॅन्सर पेशी मृत होत असताना शरीरातील चांगल्या पेशींचा सुद्धा नाश होऊन अनेक विविध प्रकारच्या साईड इफेक्ट्सना आणि वेदनांना पेशंट्सना सामोरं जावं लागतं. पण आज विश्वामृत उपचारांमुळे ह्या सर्व प्रकारच्या साईड इफेक्ट्स किंवा कॅन्सरवरती मात करता येणं शक्य झालेलं आहे. आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी ही विश्वामृत उपचार पद्धती ज्याच्यामुळे आज कॅन्सर पासून मुक्त जीवन जगण्याचा एक संदेश हा ह्या कार्यक्रमाद्वारे आपण देत आहोत. आणि हा संदेश देण्यासाठी धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आज संपूर्ण जग एक आशेचा किरण म्हणून विश्वामृत उपचारांकडे आयुर्वेदाकडे बघतंय की कॅन्सरवरती असणारे आज जे आधुनिक चिकित्सेतले उपचार आहेत ज्याच्यामध्ये कॅन्सर पेशी मारण्यासाठी उपचार दिले आहेत आणि त्यामुळे असणारे साईड इफेक्ट्स म्हणजे शरीरातल्या चांगल्या पेशी नष्ट होतात आणि विविध प्रकारच्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. पण आयुर्वेदामध्ये जे सिद्धांत सांगितले ज्याच्यामध्ये मुळातच शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवून असणाऱ्या पेशी सुदृढ करून कॅन्सरचा नाश केला जातो. त्यामुळे कॅन्सरमुक्त जीवन तर जगता येतच पण त्याचबरोबरीने इतरही आजार हे शरीरातले कमी होऊन एक निरोगी जीवन हे त्या मनुष्याला मिळू शकतं. तर सर्वप्रथम मला एक आवर्जून विचारावंसं वाटतं की एकंदरीतच आयुर्वेदामध्ये किंवा विश्वामृत उपचारामध्ये कर्करोगाची संकल्पना किंवा कॅन्सरची संकल्पना कशी केलेली आहे? कसं होतं, कॅन्सर हे आता आपण विषय निवडलेला आहे म्हणून तो शब्द आपण वापरतो, परंतु वैद्याचं निदान किंवा आयुर्वेदाचं निदान आणि डॉक्टरांचं निदान ह्याच्यात खूप तफावत असू शकते. म्हणजे कॅन्सर हे नाव ऐकल्यानंतर लोक जे गर्भगळीत होतात तसं प्रत्येक वेळेला व्हायची गरज असते असं नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं की ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमियाचा रुग्ण असतो आणि कॅन्सर असं त्याचं निदान झालेलं असतं रक्ताचं, परंतु आयुर्वेदानुसार बघितलं तर तो एक प्रकारचा वातज कास असू शकतो किंवा थंडी वाजून आलेला ताप असू शकतो. अशी वेगळी जी काही निदानाची कल्पना आहे ती आयुर्वेदाने करून ठेवलेली आहे. आणि हे सगळं लक्षात घेत असताना आपण आयुर्वेदाचं निदान करून आयुर्वेदाची औषधं जर दिली गेली तर त्यातनं रुग्ण चांगल्या पद्धतीने बाहेर पडतो असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे शास्त्र बदललं की त्याची लिमिटेशन्स बदलतात, मर्यादा बदलतात आणि त्याची औषधं आणि साध्यता सुद्धा बदलत असते. तर हे रुग्णांनी लक्षात घ्यायला पाहिजे की डॉक्टरनी निदान कॅन्सर केले म्हणजे वैद्याचं निदान कॅन्सर असेलच असं काही नाहीये. ओके. सो त्या वैद्याच्या अनुषंगाने किंवा ह्या निदान पद्धतीमध्ये अर्थातच विश्वामृत उपचारांमध्ये किंवा निदान पद्धतीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असा एक निदान पद्धती आहे नाथपंथीय नाडी परीक्षा. आणि ज्याद्वारे एक म्हणूया की एक रुग्णाचं विश्लेषण अचूक होऊ शकतं. रुग्ण आणि एक वैद्याचा एक म्हणूया ताळमेळ आहे तो ह्या नाडी परीक्षेमुळे लागू शकतो. तर आम्हाला नाथपंथीय नाडी परीक्षेविषयी सांगा, कारण ह्याचं खूप महत्व आहे विश्वामृत उपचारांमध्ये. बरोबर आहे. आपण स्क्रीनवर त्या अनुषंगाने केव्ही पण बघूया नाडी परीक्षेची काय सांगते. आयुर्वेदी नाथ नाडी परीक्षा जी आहे ती आता एक वेगळ्या पद्धतीची अशी नाडी परीक्षा आहे. नाथ संप्रदायाची नाडी परीक्षा आमच्या सद्गुरूंच्या गणती मिळालेली आहे. तर त्यात वात पित्त कफ हे दोष तर बघितले जातातच, पण त्यांच्यापेक्षा जास्ती होतं कसं की रुग्णाच्या नाडीवरती ज्या वेळेला वैद्य हात ठेवतो त्या रुग्णाच्या हृदयातले जे भाव आहेत, मन जे आहे त्याचं स्थान जे सांगितलेलं आहे ते हृदय आणि काही जणांनी टाळूमध्ये मेंदूमध्ये सांगितलेलं आहे. तर त्याची जी व्हायब्रेशन आहे त्या आजाराच्यामुळे उत्पन्न झालेली त्याची जी ब्ल्यू प्रिंट आहे ती आपल्या वैद्याच्या हृदयामध्ये परावर्तित होते आणि त्याचं निदान जे आहे ते करायला सोपं जातं. हे होत असताना रुग्ण जो आहे त्याची इतर जे लक्षणं महत्त्वाची असतील आणि आजार महत्त्वाचे असतील तर ते औषध त्या आजारासाठीचं हे आपोआप तिथं आपल्याला वैद्याला समजायला लागतं, सुचायला लागतं आणि कोणता दोष धातू मला बिघडले ते हे समजतं. आणि त्यामुळे काय होतं की कॅन्सर असं म्हटल्यानंतर त्याच्या बरोबरीने असोसिएटेड आजार असतात ते बऱ्याच वेळा ट्रीट केले जात नाहीत आणि ते जर केले गेले तर जीवनशक्ती जी आहे ती जास्ती प्रभावीपणे काम करू शकते. आणि मग आता आपण जे बघतोय ना टीव्हीवरती त्या पद्धतीने ती नाडी परीक्षा करून त्या औषधी आहे ते आपल्याला प्रिसाइजली देता येतं आणि त्याचा रुग्णांना खूप चांगला फायदा होतो. ह्याच्यात लाईफ स्पॅन वाढणं हा नंतरचा भाग आहे. पहिल्यांदा क्युरेटिव्ह ट्रीटमेंट जी आहे ना तो आयाम बघणं गरजेचं असतं आणि ते या नाडी परीक्षेने होतं. हेच आपण बघितलं की कशा रीतीने नाडी परीक्षा ही एक महत्वाची निदान पद्धती आहे विश्वामृत उपचारांमध्ये. मला या अनुषंगाने जरूर सर्व प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की आपण जे आता स्क्रीनवरती नंबर्स बघत आहात ते जरूर टिपून घ्या. केवळ कॅन्सरवरीलच उपचार नव्हे तर सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी ज्याच्यामध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात, वेगवेगळ्या प्रकारचे इतरही आजार ज्याच्यामध्ये श्वसनाचे आजार, दमा, पोटविकार अशा विविध प्रकारच्या आजारांसाठी आज विश्वामृत उपचार एक प्रभावी चिकित्सा पद्धती ठरत आहेत. आजचा जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे कॅन्सर पासून मुक्ती, ह्या विषयीचे जर का आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर विचारा. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना
हा एक महत्वाचा मगाशी तुम्ही भाग सांगितलात की कॅन्सर हा शब्द जरी आपण आता वापरत असलो तरी विविध प्रकारचं निदान हे वैद्याच्या अनुषंगाने हा वैद्य करत असतो. अर्थातच लोकांना कळण्यासाठी आज एक स्थूल मानाने ढोबळ मानाने जे दोन प्रकार म्हटले जातात कॅन्सरचे, एक गाठीचा कर्करोग किंवा कॅन्सर ट्युमर म्हणूया आणि एक लिक्विड कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर. आणि ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण म्हणूया की सर्वप्रथम जर का गाठीचा कॅन्सरचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी शरीरामध्ये निर्माण होत असतात. खास करून आज स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर आहे, गर्भाशयाचा कॅन्सर आहे, ज्याच्यामध्ये फायब्रॉइडच्या गाठी सुद्धा निर्माण होऊ शकतात. तर गाठीच्या कर्करोगाविषयी काही ठराविक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत का? बरोबर आहे. त्याच्या आधी आपण थोडंसं कारणांच्याकडे जाणं जास्त इष्ट ठरेल असं वाटतं की हे उत्पन्न कशामुळे होतं. असं ज्यावेळेस बघितलं जातं ना, त्या आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिघांवरती आपलं सगळं शरीर आणि जीवन चाललेलं असतं. तर कोणताही आजार व्हायचा झाला तर या तिघांच्यामध्ये कुठेतरी इन्सल्ट होणं हे गरजेचं आहे. तर आहार जो आहे तो आत्ताचा आर्टिफिशियल फ्लेवर्ड गोष्टी असतात किंवा त्यात खूप पद्धतीचे प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. ॲस्बेस्टॉस सारखा एखादा भाग आहे, डांबर आहे, तर ह्याच्या संपर्कात जास्ती आलं, काही विषाणूचे प्रकार जे आहेत ते सुद्धा कॅन्सर उत्पन्न करतात असं हल्ली म्हटलं जातं. विष वेगवेगळ्या पद्धती जी असतात किंवा मेटल्स जी असतात त्याच्यातनं काही वेळेला असा हा भाग उत्पन्न होऊ शकतो. आणि ह्या गाठी शरीरात उत्पन्न होण्याच्या आधी शरीर त्याला बराच प्रतिकार करत असतं आणि तो प्रतिकार करणं हे कशावरती अवलंबून आहे तर शरीरातल्या शुक्र धातूवरती अवलंबून आहे. म्हणून ब्रह्मचर्याचं महत्त्व जे आहे ते आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि शरीराची रोजची होणारी जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी म्हणून निद्रा किंवा झोप ही आवश्यक आहे. त्या आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्याच्यात जे जे काही आपण चुकीचं करतो, आपल्याला माहित असतं की आपण हे चुकीचं वागतोय, बुद्धी सांगत असते की बाबा हे करू नकोस, पण आपण मनाचं ऐकतो आणि मन हे भावनाविवश होत असतं. भावना ही क्षणासाठी असते आणि आयुष्य हे वर्षामध्ये मोजलं जातं, त्यामुळे बुद्धीचं ऐकायला पाहिजे. तर जे लोक नीतिमत्तेने राहतात, आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या हे पाळतात आणि आयुर्वेदात सांगितलेले पंचकर्माचा भाग जो आहे तो वापरून घेतात, त्या लोकांना ह्या गोष्टी होण्याची शक्यता मुळीच नाही आहे. हाच आजार नव्हे, इतर कोणताही आजार शारीर मानस होणार नाहीये. तर हा महत्वाचा विचार याच्यात महत्वाचा आहे. येस, ही फार महत्वाची गोष्ट सांगितली. बुद्धीच ऐकलं पाहिजे, मनाच्या भावविवशता जी आहे ती कुठेतरी कंट्रोल करायला हवी. अर्थातच ही कारणं झाली आणि आयुर्वेदात सांगितलेलं की जर का आपण हेतूचा नाश करू शकलो तर बऱ्याच प्रमाणात आजार कंट्रोल होऊ शकतोच. ह्या अनुषंगाने पुढे जाऊन जसं आपण म्हणालात की आज निदान हे केलं जातं वैद्याचं विविध प्रकारच्या ह्याच्याप्रमाणे, उपचारांची दिशा कशी ठरवली जाते? कसं आहे, आता कॅन्सर असं म्हटल्यानंतर डॉक्टरांची जी निदान असतात त्या पद्धतीने आपण विचार करतो असं नाहीये. तर पहिल्यांदा काही विशिष्ट पद्धतीचं पथ्य जे आहे ते सांगितलं जातं. कॅन्सरमध्ये बऱ्याच वेळा गाठी उत्पन्नाला कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये पार्थिवत्व किंवा पृथ्वी महाभूत वाढलेलं असतं. तर त्या ठिकाणी वायू आणि आकाश जर महाभूत जास्ती यायला लागलं तर जीवनशक्तीलाही चालना मिळते आणि ती गाठ कमी येण्याला मदत होते. तर ही पोकळ फळं आहेत, म्हणजे पपई आहे, नारळ आहे, अंजीर आहे, अशी खायला देणं हे गरजेचं असतं. गाजरासारखे पदार्थ जे आहेत ते पोटामध्ये जाणं गरजेचं आहे. ग्रीन टी जो असतो, चहाची प्रोसेसिंग होण्याच्या आधीचा जो चहाचा पान जे आहे त्याचा काढा घेणं, ह्या ज्या गोष्टी त्याला एक मायक्रोबायोटिक फूड असं एक सुंदर नाव आहे आणि ते आम्ही आयुर्वेदानुसार त्या रुग्णांना सांगत असतो. तिथं कॅन्सरच्या गाठीची रसद ही कमी पडते. सैन्य जर जिंकायचं असेल किंवा पराभव एखाद्या शत्रूचा करायचा असेल तर त्याचं खाणं जसं तोडलं जातं पूर्वीच्या इतिहासामध्ये आपण लढाया बघतो तसंच हे आहे. तर रसद तोडणं त्याची हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी हा विचार पहिल्यांदा आम्ही राबवतो अन्नाचा. तेवढं झाल्यानंतर मग कोणता शरीरातला दोष धातू मल बिघडलेला आहे, कोणत्या धातूंच्यामध्ये किंवा रक्तामध्ये आहे, मांसामध्ये आहे, कुठं ती गाठ आहे आणि कशी ती पसरते, ह्याच्यानुसार आम्ही औषधं देत असतो. आणि त्याच्याबरोबरीनं शरीराची ड्रास्टिक क्लिन्झिंग प्रोसेस जी आहे ती म्हणजे पंचकर्म आहे. शरीरातले विजातीय घटक जे आहेत आपल्या पुरुषामध्ये किंवा मळामध्ये असे कित्येक घटक असतात की जे 0.000 मायक्रो मिलीग्रॅम एवढे असतात आणि तरी ते कॅन्सर शरीरात उत्पन्न करू शकतात. तर शौचाला व्यवस्थित वेळेवरती जाणं, लघवीला व्यवस्थित वेळेवरती जाणं आणि ह्या वमन विरेचन आस्थापना अनुवासन नस्य आणि रक्तमोक्षण या पंचकर्मांचा वापर जर केला गेला तर रुग्ण आजारी असेल तर त्यात बाहेर पडायला मदत होते. त्याला आजार झालेला नसेल तर तो उत्पन्न होत नाही आणि किती अवघड अशा वाटणाऱ्या केसेस जरी असल्या तर ह्याच्यामध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला उपचार करून घेता येतो. ओके सर, ह्याच निदान पद्धतीमध्ये अग्निकर्माचा वापर सुद्धा होतो. आपण एवी बघूया की कशा रीतीने अग्निकर्माचा वापर केला जाऊ शकतो वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सांमध्ये. सर, आम्हाला याविषयी काय सांगता येईल? कसं आहे, अग्निकर्म ही वाताला विरोधी अशी ट्रीटमेंट आहे आणि शरीरातलं विभाजन जे आहे ना ते वायूमुळे घडतं. त्यामुळे ॲबनॉर्मल ग्रोथ जी सेल्सची होते ती वायू विभजती या न्यायाने होत असते. आता हे जे आहे ते बेंबीच्या चारी बाजूला साधारण 2 ते 3 अंगुळावरती सोन्याच्या सळीने अग्निकर्म केलं जातंय आणि ते केल्यानंतर अग्निस्थान जे आहे म्हणजे
म्हणजे नाभी प्रदेश किंवा आत ग्रहणी किंवा डिओडेनचा जो भाग आहे तिथं भगवान वैश्वानर म्हणजे विष्णू बसलेले आहेत की जे पालन करते आहेत. तर आरोग्याचं पालन करण्यासाठी म्हणून ही चिकित्सा जी आहे ती अग्नीला अनुलक्षून आणि वाताला अनुलक्षून केली जाते. तर ही प्रथम अवस्थेमध्ये ज्यावेळेला रुग्ण येतो किंवा द्वितीय अवस्थेमध्ये येतो त्यावेळेला अग्नीचं संदूषण हे चांगलं होतं, वाताची गती जी आहे ती अनुलोमित होते आणि प्रोपोगेशन जे सेलचं विकृत पद्धतीने चाललेलं आहे त्याच्यावरती कंट्रोल येतं. तर हा अग्निकर्म हा भाग बरेच वैद्य वापरत नाहीत आणि कॅन्सरसारख्या रुग्णांच्या मध्ये प्राणायामाचं जेवढं महत्व आहे कपालभाती प्राणायामाचं तितकं आणि त्याच्यापेक्षा काही पटीने जास्तीच या अग्निकर्माचं महत्व आहे हे करणं गरजेचं आहे. येस, आपण ह्या सर्व उपचारांविषयी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर संपर्कासाठी जे नंबर बघतात ते टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी या ठिकाणी उपचार आहेत. पण खास करून आजचा जो कार्यक्रमाचा विषय आहे कॅन्सरमुक्त जीवनासाठी जरूर आपण पुढील संपर्कासाठी जे नंबर टिपून घ्या. आपले प्रश्न जरूर विचारा पुढील नंबरवरती. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आज भरपूर या ठिकाणी मला वनस्पती आणलेली दिसत आहेत आणि काही ठराविक प्रकारची इतरही औषधं आहेत, जलौक आहेत म्हणजे जळवा आहेत, ह्यांचा सुद्धा वापर आपल्या चिकित्सांमध्ये होतो का? होतो. कसं आहे, कॅन्सर वाढत असताना ती जी गाठ आहे ती स्वतःचा रक्तपुरवठा जी आहे ती नवीन एस्टॅब्लिश करते शरीराकडनं आणि त्याच्यामुळे त्याची वाढ खूप होते आणि त्या पसरत जातात. कोणत्याही शरीराच्या नेहमीच्या यंत्रणेला तो कॅन्सर जो आहे तो जुमानत नसतो आणि त्यामुळे एक लक्षात घ्या की रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या कशातून तयार होतात हे बघणं गरजेचं आहे. तर रसास्तन्यम ततो रक्तम असृजा खंड्रासिरा असं एक सूत्र संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे रक्तवाहिन्या तयार होताना रक्ताची गरज असते आणि मेदाच्या मृदुपाकापासून सिरा तयार होतात आणि खरपाक म्हणजे जो कडक पाक आहे त्याच्यापासून स्नायू तयार होतात. म्हणजे रक्तवाहिन्या जर तयार करायच्या असतील तर त्या कॅन्सरच्या गाठीला नेहमी रक्ताची आणि मेदाची गरज असते. तो जर शुद्ध केला गेला तर कॅन्सरच्या गाठींना वाढ मिळत नाही, रसद मिळत नाही आणि तो कॅन्सर आहे तिथं थांबू शकतो. तर हे बोलतो एवढं सोपं नसतं पण हे अशक्य आहे असंही नसतं. तर त्यासाठी 2 वनस्पती मी इथं आणलेल्या आहेत त्या मुद्दामून तुम्हाला मी दाखवतो. त्यातली ही पहिली वनस्पती आपण पाहू शकता. इरमुंगळी किंवा मोगली एरंड नावाची ही वनस्पती आहे. ह्याचं जर पान तोडलं तर त्यातनं सिमेन जसं पुरुषाचं असतं तसं चीक बाहेर पडतो. म्हणजे सर्व शरीरातल्या शुक्रावरती याचं काम होतं आणि कोणत्याही गोष्टीचं मल्टिप्लिकेशन किंवा जनन जे आहे ते शुक्रामुळेच घडत असतं. त्यामुळे शुक्राकडे गामित्व असलेली वनस्पती आहे, शुक्रावरती काम करणारी वनस्पती आहे. तर या वनस्पतीचं 3 पाकी तेल तयार करायचं किंवा तूप तयार करायचं आणि ते संपूर्ण अंगाला लावण्यासाठी आणि पोटात जर दिलं गेलं तर कॅन्सरच्या गाठी या कमी व्हायला निश्चितपणे सुरुवात होते. आणि ह्या अनुभव करून घेण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, अनुभूतीच्या गोष्टी आहेत, त्या प्रत्यक्ष वापरून लोकांनी बघाव्यात. त्याच्याबरोबर ही दुसरी वनस्पती इथे एक मी दाखवतोय ती चंदन नावाची वनस्पती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सुगंधी असं द्रव्य आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चंदनामध्ये अरोमॅटिक कंपाऊंड्स असतात आणि कॅन्सरची स्टेज जेव्हा पुढे जाते तेव्हा नेक्रोसिस होऊन त्यातनं अतिशय कमालीचा दुर्गंध यायला लागतो. तर त्याच्यासाठी ही चंदन नावाची वनस्पती आणि इथे दुसरं एक द्रव्य आणलंय तुम्हाला सगळ्यांना माहित असलेलं ते म्हणजे केशर. तर चंदन, केशर, बाबळीचा डिंक आणि त्याच्याबरोबरीनं दुसरं एक द्रव्य म्हणजे अश्वगंधा आणि शतावरी अशी 2 औषधं एकत्र करून जर ती पोटात दिली गेली आणि गुलाब पाण्यावरती दिली गेली 10 वाजता आणि 2 वाजता, सकाळी 10ला आणि 2 वाजता, तर पित्ताच्या काळात हे गेल्या कारणानं शरीरामध्ये कोथ, पाक अशा गोष्टी घडत नाहीत. जे कूज आणि सड उत्पन्न होत नाही आणि कॅन्सरच्या गाठी आहेत त्या चांगल्या पद्धती कमी यायला सुरुवात होते. आपण विश्वामृत उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेशांचं स्वागत. कॅन्सरपासून मुक्ती या विषयावरती चर्चा सुरू आहे आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आणि खास मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की आज कॅन्सरवरील उपचारांसाठी सर्व जग आयुर्वेदाकडे आशेचा किरण म्हणून बघत आहे आणि अर्थातच आज जे हे उपचार उपलब्ध आहेत ज्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना व्हावा ह्या उद्देशाने आपण कार्यक्रमाचा काही घेतलेला आहे. त्यामुळे संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवर नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला याविषयी काही प्रश्न विचारायचे असतील तर पुढील नंबरवरती आपण जरूर विचारा. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे मुंबई दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि कॅन्सरवरील खास उपचारांविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर आपण पुढील नंबरवरती फोन करू शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर आपण आता सांगितलं की विविध प्रकारच्या ताज्या वनस्पतींचा वापर ज्याला इको मेडिसिन म्हटलं जातं ह्यांचा वापर करून आज बऱ्याच प्रमाणात आपण कॅन्सरमुक्त जीवन जगू शकतो. अर्थातच गाठींच्या कॅन्सरविषयी आपण आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वजात माहिती घेतली. ब्लड कॅन्सर हा जो दुसरा भाग आहे ज्याच्यामध्ये ल्युकेमिया सर्वसाधारणपणे जास्त आढळतो पण इतरही वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. लिम्फोमा आहे, मायलोमा आहे आणि एक वेगळा रक्ताचा आजार थॅलेसेमिया सुद्धा म्हणता येईल ज्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं मार्गदर्शन घेता येईल. तर ह्याच्यामध्ये सुद्धा विश्वामृत उपचार आज एक प्रभावी चिकित्सा पद्धती ठरत आहेत. काय सांगता येईल आम्हाला याविषयी? कसं आहे, रक्त हा शरीरातला घटक जो आहे ना त्याला रक्तम जीव इति स्थिती असं म्हटलेलं आहे. शरीरातला कोणताही अवयव जो आहे तो उत्पन्न होत असताना रक्त हे त्याचं उत्पादन करून किंवा महत्वाचं कारण सांगितलेलं आहे, सामग्री सांगितलेली आहे. त्यामुळे रक्ताशी संबंधित कॅन्सर झाल्यानंतर शरीरावरती पहिल्यांदा जो उपचार करायचा आहे
तो कोणत्याही वनस्पतीच्या रसाच्या सहाय्याने करणं गरजेचं असतं. तर आम्ही वनस्पतीचे ओले रस वापरतो आपल्या दवाखान्यामध्ये, कारण चरक संहितेमध्ये चरकऋषीने असं सांगितलेलं आहे, पंचविध कषाय कल्पना 5 पद्धती जे सांगितले त्याच्यामध्ये रस किंवा स्वरस वापरणं वनस्पतीचा, तुळशीचा रस, आल्याचा रस जसा आहे तसं हे वापरायला सांगितलेलं आहे. तर ह्याच्यात काय होतं, औषध जे आहे ते मोठ्या मात्रेमध्ये शरीरामध्ये जातं आणि वनस्पतीमध्ये क्लोरोफिल नावाचं द्रव्य असतं, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं आणि आपल्या शरीरातल्या रक्तामध्ये आयर्न असतं. तर हे फक्त आयर्न जे आहे ना ते रिप्लेस करतं मॅग्नेशियमला आणि त्यामुळे वनस्पतीचा रस घेतल्यानंतर लगेच नवचैतन्य जे आहे ते प्राप्त होतं. व्हीट ग्रास ज्यूस वगैरे जो आहे ना तर त्या पद्धतीनेच काम करत असतो. तर असं इको मेडिसिन नावाचं एक मेडिसिन आपण बनवलेलं आहे आणि त्यात वेगवेगळ्या वनस्पती 53 वनस्पती आपण वापरतो आणि ते रुग्णाला ताज्या वनस्पतीचा तो रस प्यायला देतो. तर त्यामुळे शरीराचं बायोकेमिस्ट्री जी आहे ती बदलते, ब्लड केमिस्ट्री बदलते आणि त्यातले जे घटक आहे ते प्राकृत पद्धतीने तयार व्हायला लागतात. कारण हा रस जो आहे तो जंतूला नष्ट करणारा सुद्धा असतो, व्हायरसला विरोधी जातो, पोट साफ करतो, यकृताला उत्तेजना देतो आणि शरीरातलं रक्त वाढवतो. त्यामुळे रक्तामध्ये असलेल्या कॅन्सरच्या संबंधांच्या ज्या घटना आहेत त्या त्यातनं दुरुस्त होतात. याच्या बरोबरीनं आम्ही जी काय औषधं वापरतो त्यामध्ये बऱ्याच वेळेला प्लीहा वाढलेली असते, तर ते शीतपूर्व ज्वराचं लक्षण आहे. तर आमचं निदान त्यावेळेला शीतपूर्व ज्वर असं असतं. बऱ्याच वेळा खूप खोकला असतो आणि त्यातून हा कॅन्सर लक्षात आलेला असतो, तर त्यावेळेला आम्ही खोकल्याची किंवा कासाची ट्रीटमेंट करतो. तर हे निदानाचं वैशिष्ट्य प्लस ही औषधं या दोघांचा अमोघ परिणाम येतो असं दिसतं. काही अजून वनस्पती आणि हे आणलेले दिसत आहेत, ह्यांचा सर काय उपयोग आहे? बरोबर आहे. आता ही समोरची मोगरा नावाची वनस्पती आहे. दुर्वा ज्या आहेत त्या मोगऱ्याचा रस आणि दगडी पाल्याचा रस या तिन्ही एकत्र वनस्पती करायच्या, त्याचा रस काढायचा आणि त्याच्यामध्ये चातुर्जात नावाचं एक औषध आहे, म्हणजे त्वग, एला, तमालपत्र आणि नागकेशर अशा त्या 4 वनस्पती आहेत, त्यांची पावडर घालायची आणि हळदीच्या चूर्णावरती हे जर सकाळी आणि संध्याकाळी दिलं गेलं तर ब्लड कॅन्सरच्या लोकांचे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये काय फरक येतो हे प्रत्यक्ष देऊन त्याचा अनुभव घेणं हेच महत्त्वाचं ठरतं. येस, जरूर. त्यामुळे या सर्व प्रकारच्या कॅन्सरवरती मात करता येणं शक्य आहे. आपण विश्वामृत उपचारांविषयी चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती कॅन्सर पासून मुक्ती, अर्थातच कर्करोगावर असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि साक्षात धन्वंतरी सामान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्ने आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वजात आपण जाणून घेतलं कशा रीतीने गाठीच्या कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सरवरती आज मात करता येणं शक्य आहे, खास करून इको मेडिसिन, नवीन नवीन प्रकारची ह्या ज्या वनस्पतींपासून केले गेलेले जे रस आहेत, स्वरस आहेत, ह्यांच्या माध्यमातून आज कॅन्सर उपचार. आणि अर्थातच कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळत असताना प्रेक्षकांना नम्र निवेदन, आपण स्क्रीनवरती बघत असणारे संपर्कासाठीचे नंबर जरूर टिपून घ्या. कॅन्सरवरती जर का आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, कॅन्सरच्या उपचारांविषयी जाणून घ्यायचं असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर प्रश्न विचारा. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना एक अमूल्य माहिती आपण दिलीत कार्यक्रमाच्या आधी की कशा रीतीने ताज्या वनस्पतींचा वापर हा होऊ शकतो कॅन्सरमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय चिकित्सा पद्धती उपलब्ध आहेत? खूप महत्त्वाचा भाग आहे हा, की शरीरामध्ये जो वात दोष आहे तो कफ आणि पित्त या दोघांना हे करत असतो, कुठेही जाण्यासाठी मदत करत असतो. तर ज्या वेळेला तुम्ही कॅन्सरची गाठ लक्षात घेता किंवा आजार लक्षात घेता त्यावेळेला त्याच्यात जी अनिर्बंध अशी त्याची वाढ झालेली आहे ती वातामुळे असते आणि वाताची उत्तम ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामध्ये बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे. तर गुदमार्गातून काही औषधी काढ्यांच्या आणि तेलांचे बस्ती देणं ही ट्रीटमेंट जी आहे ती कॅन्सरसाठी उपयोगी पडते, ती आपल्या दवाखान्यामध्ये चालते. ह्याच्याबरोबर सुवर्णभस्म, मकरध्वज आणि हिरक भस्म अशी काही औषधं आहेत ती व्याधी प्रतिनिधी म्हणजे त्या त्या आजाराला नष्ट करणारी अशी आहेत. तर ती जी आहे ती आपण कॅन्सरसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती वापरत असतो. ह्याच्यावरून तुम्ही असं लक्षात घ्या की इतर काही विचार आपल्या दवाखान्यात आपण राबवतो. पृथ्वी जी आहे ती अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये सूर्याच्या भोवती फिरत असते. तर कोणताही आजार उत्पन्न होत असताना आपल्या शरीराची गती जी आहे ती अँटी क्लॉकवाईज आहे. तर एखाद्या व्यक्तीला, अशा आजारी व्यक्तीला, कोणत्याही आजाराच्या एस्पेशली कॅन्सरच्या, रोटेटिंग चेअरमध्ये जर बसवलं आणि क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये जरी फिरवलं त्याला 5 ते 7 मिनिटं रोजचं, तरी त्याच्या शरीरातली संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी जी आहे ती वाढणं कमी येतं. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे विचार जे आहेत ते आम्ही आमच्या दवाखान्यात वापरत असतो. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचा भाग काय आहे की ब्रह्मचर्य पालन आणि रक्ताचं पोषण चांगलं करणं. तर ह्या 2 गोष्टीवरती भर देऊन आम्ही नीतिमत्तेचे काही नियम जे आखलेले आहेत ते रुग्णांना सांगतो आणि त्याच्याबरोबर रक्ताचं प्रसाधन होण्यासाठी मगाशी सांगितलेल्या एको मेडिसिनचा वापर करत असतो. त्याच्याबरोबर मंत्रचिकित्सा असते, आश्वासन चिकित्सा असते, त्याचाही वापर आपण करून घेऊ शकत असतो. आणि विषादो रोगवर्धना नाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. कोणताही आजार जो आहे तो मनाची ताकद कमी झाली आणि मनाला घाबरटपणा यायला लागला किंवा नैराश्य यायला लागला तर तो आजार वाढत असतो. पण तुम्ही हे लक्षात घ्या, आपल्या मनाची ताकद खूप मोठी आहे हो, आणि ती जर तुम्ही वापरली तर ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठी हे मार्ग अनंत असतात. त्या पद्धतीची तुम्ही पुस्तके वाचायला पाहिजेत आणि ती वाचल्यानंतर तुमचा आत्मविश्वास हा
द्विगुणित होईल आणि त्याच्याबरोबर आमची आयुर्वेदीय जर औषधं असतील तर खूप उत्तम पद्धतीने यातनं बाहेर पडता येऊ शकतं. येस, मला वाटतं हा एक महत्वाचा संदेश होता जो वैद्यराजांनी आपल्याला दिला. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी विश्वामृत चिकित्सालयात कार्यरत आहेत आणि विश्वामृत चिकित्सालयात पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवर नंबर बघत आहे ते जरूर टिपून घ्या. कॅन्सर पासून मुक्ती अर्थातच कर्करोगावर असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी जर का आपल्याला काही मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती जरूर घ्या. 9595810727 हा पहिला नंबर आहे. 9595810727. दुसरा एक मोबाईल नंबर आहे तोही आपण टिपून घेऊ शकता. आणि या अनुषंगाने मला आवर्जून सांगावंसं वाटतं की कॅन्सर मुक्त जीवनासाठी आज विश्वामृत उपचार एक प्रभावी चिकित्सा पद्धती आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. डॉक्टर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाला. आपण दुसराही नंबर बघतात तोही टिपून घ्या. 8087347921 म्हणजेच 8087347921 हा नंबर आहे. दुसरा 8087347921 ह्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. मुख्य दवाखाना सिद्धी प्लॅटिनम सदाशिवपेठ पुणे या ठिकाणी आहे, पण पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी विश्वामृत चिकित्सालय आता कार्यरत आहे ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वशाने केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.